जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। जयम विशेष मध्ये तुमचं स्वागत। मनसैनिकांना आता शिवसैनिकांसोबत जायची इच्छा आहे। राज ठाकरेंनी दादूला टाळीही दिली, पण राज ठाकरेंनी दिलेली टाळी आता उद्धव ठाकरेंनी झिडकारली। मनसे छोटा भाऊ बनायला तयार होता, पण शिवसेनेला आता ते मान्य नाहीये। एक असा पक्ष मनसे जो सगळ्या प्रस्थापित पक्षांना पर्याय बनू पाहत होता, त्याची आज दाणादाण उडालेली पाहायला मिळते। एखादी गोष्ट ज्या वेगाने वाढते त्याच वेगाने संपते, हा नियतीचा नियम मनसेच्या रूपाने पुन्हा दिसून आला। पण असं का झालं? राज ठाकरे कुठे चुकले? नेमकं मनसेचं इंजिन रुळावरनं का घसरलं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल। मनसेच्या एका दशकाचा लेखाजोखा घ्यावा लागेल। मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे। ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे। शिवसेनेवर सडाडून टीका करत 10 वर्षांपूर्वी राज्यात एका नव्या राजकीय पक्षाचा जन्म झाला। नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मी माझ्या नवीन पक्षाची, त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची मी आज इथे आपल्या समोर घोषणा करत आहे। या वर्षात अनेक गोष्टी बदलल्या। पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। हे पाणी वाहून जात असताना राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षालाही आपण कुठे उभे आहोत हे व्यवस्थित कळून चुकलंय। शिवसेना प्रमुखांना प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला अर्पण केलं होतं, मात्र आपल्या पाठीशी कोणीच नाही असं सांगत राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर विराट सभा घेऊन जाहीरपणे सांगितलं की ते स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतायत। माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्राचं नवनिर्माण करेन, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आहे। ही ठाकरी भाषा आणि आक्रमक शैली लोकांना आवडली। मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे। आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात, आपण सगळेजण आलात, आपलं हे प्रेम, आपला हा पाठिंबा, याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं। बाळासाहेब थकलेले होते। त्यांच्या जाहीर सभा, त्यांची थेट भेट कमी होत चाललेली। त्यांची पोकळी राज भरून काढणार असं राज ठाकरेंच्या पहिल्या भाषणानंतर लाखो लोकांना वाटायला लागलं, ज्यामध्ये मराठी तरुण मोठ्या संख्येनं होता। याच मराठी ऋणाच्या आधारे आणि आक्रमकतेनं राज ठाकरेंनी पक्ष वाढवायला सुरुवात केली। विविध पक्षातील नाराज नेते त्यांच्या पक्षात सामील झाले। शिवसेनेतून येणाऱ्यांची संख्या जास्त होती। राज ठाकरेंचं ध्येय निश्चित होतं, पक्षाचा झपाट्यानं विस्तार करायचा, तर शिवसेना स्टाईलनंच काम केलं पाहिजे। त्यांनी बाळासाहेबांची ठाकरी आंदोलनं बघितली होती। मराठी अस्मितेचं हे आंदोलन ताजं केलं तर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू याची त्यांना खात्री होती। म्हणूनच त्यांनी मराठी अस्मिता हा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला। कधी बोललो मी की सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आहेत त्यांना चालते करा व्हा म्हणून? अजून नाही बोललो। नोकरी, पैसा, उद्योग या तीनही गोष्टी मराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या हे राज ठाकरे यांना माहिती होतं।
त्यामुळेच त्यांनी तुमच्या नोकऱ्या, तुमची जमीन, तुमचे उद्योग परप्रांतीय पळवतायत असं जाहीर सभांमधून सांगायला सुरुवात केली। राज ठाकरेंचं आक्रमक भाषण ऐकून अनेक तरुणांना वाटायला लागलं की काहीतरी केलं पाहिजे आणि हे पारखून राज ठाकरेंनी मराठीचा सूर आणखीन आळवायला सुरुवात केली। महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा यासाठी या पक्षाची स्थापना झाली आहे आणि महाराष्ट्रापुरता हा मर्यादित असलेला पक्ष जो महाराष्ट्रातल्या मूळ मराठी माणसांचा पक्ष म्हणून आहे आणि त्यांनीच भरभरून पाठिंबा दिल्यामुळे आज अनेक ठिकाणी आम्हाला इतक्या अल्पावधीमध्ये प्रचंड यश मिळालं। महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा आलीच पाहिजे, मराठी पाट्या दुकानांवर पाहिजेत, मराठी कलाकारांना थिएटर्स हवीत, हे मुद्दे राज यांनी तरुणांपुढे मांडले। शिवसेनेची लोप पावत चाललेली राडा संस्कृती ही मनसेनं जिवंत केली। मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तोडफोड करायला लागले, राज ठाकरेंचं खुलेआमपणे समर्थन करायला लागले। या सगळ्या परिस्थितीचा फायदा राज ठाकरेंनी करून घेतला। राज ठाकरे मराठी माणसाच्या भल्यासाठी तुरुंगात गेले असा प्रचार सुरू झाल्यानं मनसे अजूनच मजबूत झाली। 2009 साली राज ठाकरेंनी पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून विधानसभेवर पाठवले। 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले। विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दादरला मनसेनं उद्ध्वस्त केलं। दादरमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक, एकही आमदार, खासदार निवडून न येणं बाळासाहेबांच्या जिव्हारी लागलं। ही खंत त्यांना शेवटपर्यंत सलत राहिली। माझ्या हातात सत्ता द्या, मी महाराष्ट्राचं नवनिर्माण करेन असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर नाशिककरांनी विश्वास ठेवला आणि मनसेच्या हातात नाशिकच्या महानगरपालिकेची सत्ता दिली। मात्र मनसेला या महानगरपालिकेच्या सत्तेचा सामान्यांसाठी उपयोग करता आला नाही। मनसेने विकासाची कामं नाशिकमध्ये केली नाहीत अशी तीव्र नाराजी काही वर्षांनंतर नाशिककरांनी व्यक्त केली। नाशिक महापालिकेच्या रूपानं मनसेच्या हाती संपूर्ण सत्तेचं एक मॉडेल हाती आलं। राज यांनी याचा पुरेपूर वापर करत आपापल्या नवनवीन कल्पना राबवल्या। नाशिकचा कचऱ्याचा प्रश्न असोत की लोकोपयोगी उपक्रमांचा मुद्दा, राज यांची नियोजन आणि सौंदर्य दृष्टी त्यात पाहायला मिळाली। गोदा पार्कच्या रूपानं नाशिककरांना याची प्रचिती आली। कुंभमेळ्यासारखं शिवधनुष्यही मनसेनं पेललं। राज ठाकरेंची मनसे वाढत होती। उद्धव ठाकरे यांची शैली बाळासाहेबांसारखी आक्रमक नाही, त्यामुळे राज ठाकरे प्रकाशझोतात आले। बाळासाहेबांची प्रत्येक गोष्ट राज ठाकरेंमध्ये लोकांना दिसायला लागली। रुबाबदार व्यक्तिमत्व, ठाकरे घराण्याची ओळख असलेला चष्मा, उत्तम राहणीमान, खणखणीत आणि स्पष्ट भाषा, त्याला जोड म्हणून आक्रमकता आणि सतत कार्यकर्त्यांसोबत असलेला संवाद, या बाळासाहेब आणि राज ठाकरेंमधल्या काही साम्य असलेल्या गोष्टी। लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर वावरल्यानं त्यांचे निर्णय, निवडणुका, सभांचा राज यांच्यावर चांगला प्रभाव झाला होता। बाळासाहेबांच्या शेवटच्या काही दिवसात राज ठाकरेंच्या मातोश्रीवर असंख्य फेऱ्या झाल्या। इतकंच काय तर उद्धव ठाकरेंना हृदयविकाराच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळताच राज ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा सोडून अर्ध्या रस्त्यातून मुंबईला परतले। उद्धव ठाकरेंना स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर आणलं। ही दृश्य साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली। चर्चा सुरू झाली, दोन भाऊ एकत्र येणार। राज ठाकरेंचा पक्ष मनसे दरवेळी केलेली आंदोलनं आणि घेतलेल्या राजकीय भूमिका या सातत्यानं वादात राहिल्या। सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये मनसेनं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन सुरू केलं। मराठी मुलांच्या नोकऱ्या या उत्तर भारतीय हिरावून घेत आहेत अशा स्वरूपाचा आरोप करत आंदोलनं उभी केली। लोकांनी जोरदार प्रतिसादही दिला। त्यानंतर नोकर भरतीच्या प्रक्रियाही उधळून लावण्यात आल्या। मात्र असं असताना पर्यायी व्यवस्था ही उभी करण्यात मनसे पूर्णतः अपयशी ठरलं आणि त्यातूनच मग मनसेच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच निर्माण झाला। मुंबई कल्याण रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेनं मारहाण केली। राज विरुद्ध उत्तर भारतीय नेते असा संघर्ष पेटला। राजकीय वातावरण तापलं। फायदा मनसेला निवडणुकांमध्ये झाला।
मात्र मुद्दा हा की सगळे प्रश्न सुटले का? सगळ्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या का? उत्तर भारतीयांमुळे मराठी माणसाला होणारा त्रास कमी झाला का? यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं नाही अशीच मिळतील. शिवसेनेप्रमाणेच मनसेनंही हा मुद्दा थंड्या बस्त्यामध्ये टाकायला सुरुवात केली. मनसेनं आणखी एक मुद्दा उचलून धरला, तो म्हणजे मराठी पाट्यांचा. रस्त्यावरील तोडफोडीपासून कोर्टातील लढाईपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. आंदोलनाचा जोर असेपर्यंत मराठी पाट्या काही ठिकाणी लागल्या, मात्र नंतर हेही प्रकरण थंड पडलं. काही बाबतीत मात्र राज ठाकरे आणि मनसेला वाखाणावंच लागेल. शिवसेना हिंदुत्वाकडे गेल्यानं तयार झालेली मराठी बाण्याची राजकीय पोकळी राज ठाकरेंनी मनसेच्या रूपानं भरून काढली. मुंबईत, महाराष्ट्रात हॉटेल, कंपन्या आणि अन्य आस्थापनांवर मराठी पाट्यांसाठी राज यांनी आंदोलन सुरू केली. केंद्र सरकार असो किंवा खासगी, मराठी युवक युवतींच्या प्राधान्यानं भरतीसाठी राज आग्रही राहिले. मराठी मुलांनाच टॅक्सी रिक्षाचे परवाने मिळाले पाहिजेत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. मात्र आज किती मराठी तरुणांना हे परवाने मिळाले आणि मनसेच्या या इशाऱ्या आंदोलनानंतर परिस्थिती किती बदलली हा संशोधनाचा विषय होऊन बसलाय. पण तरीही मनसे हा या घडीला असा एकमेव पक्ष आहे की ज्यानं राज्याच्या विकासाची सर्वांगीण रूपरेखा ब्ल्यूप्रिंटद्वारे आखली आहे. जिल्ह्यांना जोडणारी शासनाची रेल्वे या आणि अशाच अभिनव कल्पनांचं विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीही स्वागत केलं. गेल्या 2007 साली स्थापना झाल्यानंतर लगेचच 2007 साली झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर इतक्या सर्व ठिकाणी नगरसेवक निवडून येणं, पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून ही छोटी गोष्ट नसते. त्याच्यानंतर तुम्ही जे मगाशी म्हणलात तसं कुठेतरी काही वेळेला काही गोष्टी अशा घडतात, कुठल्या लाटा येतात, त्यामध्ये नाही तितकं यश मिळत अगोदरच्या इतकं, पण म्हणून कायम तसं राहील असं अजिबात नसतं. गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टी बहरू लागली आहे. मराठी चित्रपट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर गाजतायत. मराठी चित्रपटांना वितरणाचा अडसर येत होता. मल्टिप्लेक्सचे मालक अमराठी असल्यानं दुजाभाव करत होते. प्राईम टाईमच्या वेळा मिळत नव्हत्या. मात्र मनसेनं आपला इंगा दाखवताच मल्टिप्लेक्स मालक आणि शासनाला याची दखल घेऊन मार्ग काढावा लागला. टोल प्रश्नावरूनही मनसेवर धरसोड आंदोलनाची टीका झाली. मात्र राज ठाकरे आजही ठामपणे दावा करतात की ते धरसोड आंदोलन नव्हतं. त्यांचं आंदोलन हे अनधिकृत टोल नाक्यांच्या विरोधात होतं. त्यांचं आंदोलन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या किंवा मुंबईतल्या टोल नाक्यांसाठी नव्हतंच. मात्र त्यांचे हे दावे गांभीर्यानं घ्यायला कोणीही तयार नाहीत. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्राला टोलच्या समस्येनं भेडसावलं होतं. राजकारणी असो की सामान्य नागरिक, टोलवरच्या गुंडगिरीचा त्रास सर्वांनाच होत होता. टोलनं वसुलीची किती किंमत जमा झाली आहे ते कळत नव्हतं. लोक नाडले जात होते. मनसेनं सर्वात आधी हा मुद्दा उपस्थित केला. अशी अनेक छोटी मोठी आंदोलनं होती ज्यामुळे मनसेची धरसोड वृत्ती प्रकर्षानं जाणवली. मुंबईच्या अस्मितेवर, सहिष्णुतेवर आझाद मैदान परिसरात रझा अकादमीनं काढलेल्या हिंसक मोर्चानं ओरखडा उमटवला. हिंसक मुस्लिम जमावानं शहीद स्मारकाचीही तोडफोड केली होती. महिला पोलीस आणि पत्रकारांचीही गैरवर्तन घडलं. पोलीस हतबल झाले होते. एकाही राजकीय पक्षानं या विरोधात बोलायची हिंमत दाखवली नव्हती. मात्र मनसेनं थेट मोर्चा काढत मुंबईकरांच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. आंदोलनांप्रमाणेच राजकीय भूमिका देखील वेळोवेळी बदलत गेल्या. सुरुवातीला मराठीच्या अजेंड्यावर काम करणारा राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष आझाद मैदानावरच्या एका मुस्लिम संघटनेच्या हैदोसानंतर हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे वळताना पाहायला मिळाला. 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा देत मनसे निवडणुका लढवणार नाही, उमेदवार उभा करणार नाही असं जाहीर करून टाकलं होतं. पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी अवाक झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींची तारीफ करणारे राज कालांतरानं त्यांच्यावर टीका करायला लागले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी सगळ्या जागा न लढवता निवडक जागांवरच उमेदवार दिले होते. त्यामुळे शिवसेनेला पाडण्यासाठीच ही खेळी अशी टीका झाली. विधानसभा निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी जाहीर केलं की ते स्वतः विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
अर्थात यामुळे मोठी खळबळ माजली होती। चर्चा इथपर्यंत रंगल्या की स्वतः उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं आव्हान स्वीकारून निवडणूक लढवली पाहिजे। मात्र अवघ्या काही दिवसात नागपुरात पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाहीये, कारण हे आपल्या रक्तात नाहीये। पण या सगळ्या गोष्टींचं मी एकूण नीट विचार करता मी अशा निर्णयावरती आलेलो आहे, जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे। राज यांच्या या चंचल अस्थिर निर्णय प्रक्रियेमुळे मनसेतनं कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर पडायला सुरुवात झाली। यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा शिडीप्रमाणे वापर करून घेणारे संधीसाधू अनेक होते। मात्र राज ठाकरेंसोबत शिवसेनेपासून काम करणारे कार्यकर्ते आणि नेतेही दुरावले, ज्यामध्ये प्रवीण दरेकर, वसंत गीते, राम कदम यांच्यासारख्यांचा समावेश होता। राज ठाकरे साहेबांनी जे जे सांगितलं त्यांचा प्रत्येक शब्द मी माझं कुटुंब, घरदार सगळं पणाला लावलं। माझ्यावर 17 केसेस आहेत, केसेस अंगावर घेतल्या, पण एवढं घेऊन सुद्धा माझ्याबरोबर ज्या पद्धतीनं पक्ष वागला तर मला खरंच कळलं नाही माझं काय चुकलं। आणि हीच वागणूक प्रवीण दरेकरांना मिळाली, वसंतभाऊ गीतेंना मिळाली, आमदार रमेश पाटलांना मिळाली। मला असं वाटतं की हा संच एकत्र होता त्यावेळेस त्याची ताकद होती। मात्र सगळ्यात वाईट अवस्था झाली ती सामान्य कार्यकर्त्यांची। राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटायचे बंद झाले। बाहेरच्या लोकांना तिकीट दिल्यानं पक्षात काम करणारे आधीच नाराज होते, त्या कार्यकर्त्यांची अवस्था अधिकच वाईट होती। राज ठाकरेंसाठी मनसेला मोठं करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, पोलिसांचा मार खाल्ला, अंगावर अनेक केसेस दाखल करून घेतल्या। यापैकी अनेक कार्यकर्ते असे होते ज्यांना साधा वकीलही देता आला नाही। पण अशा अवघड परिस्थितीत, कठीण परिस्थितीत मनसेनं या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, त्यामुळे सामान्य कार्यकर्ता मनातनं दुखावला गेला। राज ठाकरेंनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना बोलवून पुढची 1 वर्ष मी तुम्हाला भेटणार नाही असं सांगितल्यानं पदाधिकारी सैरभैर झाले। राज ठाकरेंच्या वागण्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले। तरुणांची जी पिढी साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली त्या पिढीचा भरमनिराश झाला। ज्या पद्धतीने आंदोलनं आम्ही केलीत आणि आंदोलनं जे पेटवली, खरं तर आता आमच्याकडे बघण्याचं, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघण्याचा तोच उद्देश होता सगळ्या महाराष्ट्राचा, की अरे कोणी आंदोलन करावं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करा। आणि ती कुठंच तडीच गेली नाही, आणि ती तडीच गेली नाही म्हणून तरुणांचा भरमनिराश झाला। त्याबरोबर मतदारसंघामध्ये पण सुद्धा त्याचा परिणाम झाला। यात भर पडली ती विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची। विधानसभेवर मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला। कल्याण डोंबिवलीत मनसेला 2 आकडी संख्याही गाठता आली नाही। राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजपची सत्ता आली। मनसेत राहून दुय्यम वागणूक मिळणार असेल तर मग सत्ताधारी पक्षात गेलेलं काय वाईट, असा विचार करत अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली। इतकं सगळं होऊनही मनसेची परिस्थिती फार बदलली आहे अशातला भाग नाहीये। जे राज ठाकरे शिवसेना सोडताना बाळासाहेबांना बडव्यांनी घेरलंय असं सांगत होते, तोच आरोप आज त्यांच्यावर लागतोय। राजसाहेबांच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती सतत गैरसमज दूर करीत राहिलेली आहे। एखादा गाडीचा ड्रायव्हर हा पक्षाचा नेता नाही होऊ शकत, की जे शिवसेनेचे नेते बाळासाहेबांच्या कष्टावर मोठे झाले, ज्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केलं त्या पद्धतीने ही मंडळी करायला लागली आणि दिव्य स्वप्न लवकर बघायला लागली। खरं तर कष्ट करावे लागतात। 40 वर्षानंतर शिवसेना सत्तेत आली, आम्ही 27 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं आणि म्हणून हे जे गैरसमज निर्माण केले आहे, साहेबांच्या आजूबाजूची जी माणसं फिरतात त्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे। राज ठाकरेंच्या अनेक जुन्या साथीदारांनी मनसेला रामराम ठोकलाय। निवडणुकांमध्येही मनसेची बिकट अवस्था झाली आहे। मराठीचा मुद्दाही मनसेला तारू शकणार नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे।
मनसे हा तोट्यातच चाललेला पक्ष आहे, त्यामुळे त्याला आता फायदा तोटा होण्याची शक्यताच नाही. मराठीचा मुद्दा आता तुमच्या युवकांसारख्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत नाही. त्यांना आता विकासाची भाषा कळते. त्यांना जो कोण नेता जसं मुख्यमंत्री आणि मोदी जसे विकासाची भाषा करतात तसं करणारा नेता पाहिजे. आता नुसतं धर्माच्या जातीच्या ह्याच्या आधारावर घेऊन आता तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. राज ठाकरेंना त्यांच्यावरची टीका सहन होत नाही. झोंबणारे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. राज ठाकरे हल्ली लोकांना पटत नाहीत. राज ठाकरेंच्या भाषणांना आत्ताही पूर्वीसारखीच गर्दी होते, पण ही गर्दी फक्त टाळ्या वाजवण्यापुरतीच. या गर्दीचं मतांमध्ये आणि मतांचं विजयामध्ये रूपांतर करण्याची संधी मात्र राज यांना मतदारांनी दिलेली नाहीये. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये तरी मतदार मनसेला संधी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,